नमस्कार, सुरेखाच फूडमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण झणझणीत अशी कच्च्या वाटणातली अंडा करी कशी करायची ते बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. त्याच्यासाठी इथे मी 7 अंडी कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि शिजवून घेतलेले आहेत. वाटणासाठी आपल्याला मूठभर कोथिंबीर लागणार आहे. 3 उभे पातळ चिरलेले कांदे घेतलेले आहेत. 1 इंच आलं, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 टोमॅटो असा बारीक चिरून घेतलेला आहे. सुक्या खोबऱ्याची अर्धी वाटी आहे, त्यातली अर्धी वाटी अशी किसून घेतलेली आहे. सर्वात आधी आपल्याला ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व इथे मी कच्चं वाटण साहित्य आहे ना ते काढून घेणार आहे. त्याच्या आधी सुद्धा मी अंड्याच्या 2 रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. त्याच्या लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे. नक्की चेक करून बघा. आता इथे सर्व मी जे जिन्नस घेतलेले आहेत मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. थोडीशी देठे सुद्धा घेतलेली आहेत, कोवळे आहेत म्हणून. आता ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि बारीक याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता ही छान अशी मी बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. यामुळे काय होतं ग्रेव्ही छान अशी थिक बनते. तुम्ही बघू शकता किती असे बारीक पेस्ट बनवलेले आहेत. आता काय करायचं आहे, जे अंडी उकडून घेतलेले आहेत ना त्याला आपल्याला कट लावायचा आहे. अशा प्रकारे मी उभ्या रेषा मारून घेणार आहे चाकूच्या साहाय्याने. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आडव्या सुद्धा मारू शकता. रेषा मारत्या वेळेस थोड्याशा अशा आतपर्यंत जाईल अशा मारायच्या. त्यामुळे काय होतं, जो मसाला आहे ना तो अंड्याच्या आतमध्ये पर्यंत जातो आणि अंड सुद्धा खायला चविष्ट लागतं. अशाच प्रकारे मी इथे सर्व अंड्यांना अशा उभ्या कट लावून घेणार आहे. त्यामुळे काय होतं, अंडा भाजते वेळेस तेलामध्ये टाकल्यानंतर अजिबात तेल अंगावर उडणार नाही. बघू शकता छान असे मी सर्व अंड्यांना कट लावून घेणार आहे. आता इथे गॅसवर कढई ठेवली आहे. त्यात 1 पळी तेल टाकल्यानंतर ते तेल सर्व असं कढईला लावून घ्यायचं आहे. त्यात 1 चमचाभर मीठ टाकायचं आहे. मीठ सुद्धा असं पसरवून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं, अंडी जेव्हा आपण तेलामध्ये भाजून घेतो त्यावेळेस तेल असं अंगावर उडणार नाही. अंडी सुद्धा व्यवस्थित भाजली जातात आणि पटापट सुद्धा भाजले जातात. आता एक-एक करत आपल्याला हे अंडी सर्व त्या तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे. जास्तही तेलाचा वापर करायचा नाहीये इथे. म्हणजे थोड्या तेलामध्येच ही अंडी सतत असं हलवत आपल्याला भाजून घ्यायची. तुम्ही बघू शकता मिठामुळे छान अशी अंडी लवकर भाजली जातात आणि तेलामध्ये तडतड सुद्धा उडत नाही. आता सतत हलवत ह्या अंडी तांबूस रंगावर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. जास्तही भाजू नका, नाहीतर अंड्याची चव सुद्धा बिघडू शकते. चांगली असे मी सतत हलवत बऱ्यापैकी अंड्यांना कलर आलेला आहे आणि अंडी भाजून झालेली आहे. त्यातच मी थोडंसं लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकून घेणार आहे. सुरुवातीला हळद आणि लाल तिखट टाकायचं नाहीये. आता ते करपू शकतं. आता छान असे त्या आपल्या अंड्यांना कलर आलेला आहे. अंडी सुद्धा छान असे भाजले गेलेले आहे. ते अंडे एका मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे. सेम त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे. थोडेसे दालचिनीचे तुकडे आणि तमालपत्र असं तोडून घेतलेलं आहे ते परतून घ्यायचं आहे. गॅस मिडियमच ठेवला आहे. जे वाटून घेतलेलं वाटण आहे ना मिक्सरच्या भांड्यात ते सर्व आता मी टाकून घेणार आहे. तुम्ही बघू शकता छान असे ते वाटण मी सर्व टाकल्यानंतर असं मीडियम गॅसवर हे परतवून घेणार आहे. हे सर्व कच्चं वाटण वापरलेलं आहे त्यामुळे भाजण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो. आता लवकर भाजावं म्हणून थोडंसं मी ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. आता मीठ टाकल्यानंतर छान असं परतवून घ्यायचं आहे. गॅस मिडियमच ठेवायचा आहे. त्यामुळे काय होतं वाटण छान असं परतलं जातं. त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे 2 मिनिटं असं वाटण परतवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढल्यानंतर वाटण बऱ्यापैकी असं घट्ट झालेलं आहे आणि कमी सुद्धा झालेलं आहे. याचा अर्थ वाटण छान असं परतलं गेलेलं आहे. आता ह्याच्यामध्येच आपल्याला कोरडे मसाले सुद्धा टाकून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये हळद, धने पावडर आणि काळं तिखट टाकून घेतलेलं आहे. काळं तिखट इथे मी 2 चमचे वापरलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. आता हे कोरडे मसाले टाकल्यानंतर छान असं मसाल्यामध्ये कोट करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता रंग सुद्धा सुरेख आलेला आहे. आता ह्याच्यानंतर सुद्धा आपल्याला हे मसाला छान असा परतवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अजून मसाल्याला तेल सुटलेलं नाही. तुम्ही बघू शकता 1-2 मिनिटानंतर छान असा मसाला कोरडा झालेला आहे. त्यातच मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. थोडा झाल्यामुळे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि थोडासा मसाला अजून सुद्धा आपल्याला परतवून घ्यायचा आहे. त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला अजून 2 मिनिटं परतवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता छान असं कढईने मसाल्याला तेल सुटलेलं आहे. परफेक्ट इथे आपला असा अंडा करीसाठीचा मसाला तयार झालेला आहे. असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस पूर्णपणे मिडियमच ठेवायचा आहे. त्यात भाजून घेतलेले जे अंडे आहेत ना ते टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अंड्यापर्यंत अंड्याच्या मधोमध छान असा मसाला पोट होईपर्यंत असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर. ते बाजूला मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. आता हे गरम पाणी आपल्याला ह्या अंड्याच्या कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे. ते पूर्णपणे आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. यामुळे काय होतं अंडा करीला छान अशी चव लागते. आता मिक्स करून घ्यायचं आहे.
तुम्हाला जितपत करी घट्ट हवे आहे त्या प्रमाणामध्ये इथे पाणी टाकून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त इथे आपले दाटसर अंडा करी झालेली आहे. बघू शकता तुम्ही छान असं ह्याला उकळी आणून घ्यायची आहे. गॅस अजून मी मिडियमच ठेवला आहे. त्यातच मी थोडीशी गरम मसाला टाकून घेणार आहे आणि चवीपुरतं मीठ सुद्धा टाकून घेणार आहे. सुरुवातीला हे आपण 2 वेळेस मिठाचा वापर केलेला आहे. त्यामुळे अंदाज घेऊन मिठाचा वापर करायचा आहे. आता मिक्स करून घ्यायचा आहे आणि अंडा करी आपल्याला 5 मिनिटं तरी झाकण लावून शिजवून घ्यायची आहे. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान अशी दाटसर इथे अंडा करी तयार झालेली आहे. मसालाही छान शिजला जातो. तुम्ही बघू शकता किती घट्टसर अशी बनली आहे. एकदम सोप्या पद्धतीने इथे तुम्हाला मी सांगितलेले आहे. कच्च्या वाटणामुळे छान अशी अंडा करीला चव सुद्धा लागते. या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. एकदम सोपी रेसिपी आहे. झणझणीत बनते. खायला सुद्धा स्वादिष्ट लागते. ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर सुद्धा करा. एकदम सोपी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर खायला एकदम भन्नाट लागते. धन्यवाद.